तर नमस्कार मैत्रिणींनो, आज इथं माझी चालू आहे साफसफाई आणि कपाटामध्ये एवढा सारा राडा झालेला होता ना, इकडच्या तिकडे कपडे टाकलेले होते, काही कोणाचे कपडे दिसत पण नव्हते. मी म्हटलं आज तसंही आता गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे, तर साफसफाई तर झालीच पाहिजे. तर मी बघा आता साफसफाई करून घेते. ह्या आहेत माझ्या साड्या आणि 2 कपाट आहे. या कपाटामध्ये माझे, तन्वीचे आणि प्रतीकचे कपडे आहेत आणि दुसऱ्या कपाटामध्ये माझ्या आईचे आणि बाबाचे कपडे आहेत. तर एक कपाट मी आज साफ केलेला आहे, मधली रूम साफ केलेली आहे, फॅन वगैरे पुसून घेतलेला आहे. तो ब्लॉग काही तुमच्यासोबत मी शेअर केलेला नाही आहे. हा एवढा मी करते आहे शेअर. आणि दुपारपासून मी जेवढी साफसफाई करत आहे, तर मी आता खूप दमली होती. संध्याकाळी कोणाला जेवायचं पण नव्हतं आणि छोटी थोडी भूक होती सर्वांना. तर मग बघा मी मस्त भेळ करून घेतली. मस्त मुरमुरे टाकले, जे होतं ते माझ्याकडे ते टाकून दिलं मी. याच्यामध्ये फुटाणे वगैरे टाकले, मस्त टोमॅटो धुवून चिरून घेतले, टोमॅटो मिरची धुतली, सांबार धुतला तो चिरून घेतला, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं, मीठ टाकलं चवीपुरतं. निंबू काही माझ्याकडे नव्हतं, ते मी काही टाकलं नाही. तर तुम्ही पण या मंडळी भेळ खाण्यासाठी. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा कमेंट्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.